तर मित्रांनो, सध्या एक कस्टमर आला होता. त्याला शर्ट दाखवली. तो म्हणून मी त्याला विचारलं कितीपर्यंत पाहिजे, काय पाहिजे. तो म्हणते कितीपर्यंत चालणार. तर त्याला 500-600 पर्यंत दाखवले. त्यानं शर्ट पसंत वगैरे केलं. 2 शर्ट काढले त्यानं आणि त्यानं प्राइस विचारली. तर दोन्ही शर्टांचे मिळून एक 500चं होतं आणि एक 450चं होतं. 950 झाले दोन्हीचे. तर तो मला म्हणतो की दादा महाग भरपूर झाले. त्याला म्हटलं की दादा तशी क्वालिटी पण आहे ना, जशी क्वालिटी आहे त्या हिशोबानच ते तुम्हाला ही शर्ट देत आहे. तो म्हणत होता की हेच क्वालिटी राजा आम्हाला बाहेर 200-200 रुपयाला मिळत आहे. त्याला म्हटलं दादा या क्वालिटीमध्ये आणि त्या क्वालिटीमध्ये फरक असणार. जे 200-200ला मिळत आहे त्याची क्वालिटी काय आहे हे आम्हाला पण माहिती. तो मला म्हणाला की दोन्ही शर्ट तुम्ही 600 रुपयाला करून टाका. शेवटी घिसपीट करू 700 पर्यंत आलं. त्याला म्हटलं दादा 950चे होतात तर 850 देऊन द्या. एका शर्टवर 50-50 कमी केले. काय घिसपीट केली. शेवटी नाहीच म्हणत होता. ते तर कोणाचं चुकलं, माझं की त्याचं. आणि एक तर शर्टवर जास्त मार्जिन ऑलरेडी मी ठेवलेली नाही. आता सांगा, कस्टमरला क्वालिटी देऊ की स्वस्तामध्ये देऊ की फक्त त्यांच्या अंगावर घालायला त्यांना कपडा देऊ. आता कस्टमरला आपण हे पण नाही सांगू शकत ना. त्याला कितीही सांगितलं की दादा या क्वालिटी आणि त्या क्वालिटीमध्ये फरक राहते. 200 रुपयाचं शर्ट जर तो विकत असेल तर त्याला किती चालू असेल. जेवढ्यात तो विकत आहे तेवढ्यात तर आम्हाला पण नाही लागत सर. 300-350ची रेंज आहे आमची स्वतःची. 300-350, 400 इथून पासून आमची रेंज आहे. खरेदी करायची होलसेल करा. तर आम्हाला द्यायला परवडणार का त्याला. पण सध्या झालेलं कसं आहे, 500 रुपयाला 4 शर्ट, 1000 रुपयाला 10 शर्ट या टाईप झालेला आहे सर. 500 रुपयाला 4, 1000 रुपयाला 10. या शर्टांमध्ये क्वालिटी काय असणार. जर तुम्हाला क्वालिटी पाहिजे जास्त पैसे द्यावे लागतील ना. 2 पैसे काही पण करावं लागेल. क्वालिटी बघा नाहीतर पैसे बघा. कसं आता जरी झालं तरी कस्टमर हा आपला देवाप्रमाणे असतो. त्यामुळे आपण काही बोलू शकत नाही. पण कस्टमरला तर समजायला पाहिजे. आता आपण जर एखाद्या दुकानमध्ये आलेला आहोत तर त्यांना हातगाडीवरचे भाव लावायला पाहिजेत का. नाही ना. तुम्हीच करा विचार.